नमस्कार मित्रांनो, PM किसान योजना याच्या नोंदणीमध्ये आता एक मोठा बदल झालेला आहे। तुम्हाला आता ही कागदपत्रे सादर करावी लागणार आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। तुम्हाला माहिती आहे PM किसान योजनेतून आपल्या शेतकरी मित्रांना पैसे मिळतात। तर फक्त आता जी शेतकरी आहेत आपले, फक्त या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत। लक्षात घ्या, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। एक मोठा प्रसिद्ध आता झालेला आहे, नियम झालेला आहे, मोठा बदल झालेला आहे। याच्यामध्ये PM किसान योजनेची जी काही नोंदणी आहे त्याच्यामध्ये हा मोठा बदल झालेला आहे। तुम्हाला या कागदपत्रासहित आता नोंदणी करावी लागणार आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे। तर व्हिडिओ हा संपूर्ण बघा, व्हिडिओ खूप माहितीशीर होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या सगळ्या शंकांचं निवारण सुद्धा इथं होणार आहे। आणि सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। चला सुरुवात करूया, कुठलाही उशीर न करता बघूया नेमका बदल काय झालेला आहे आणि नेमका हा नियम काय आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी। तर लक्षात घ्या, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे PM किसान योजनेचा जो 18वा हप्ता आहे तो सुद्धा 5 ऑक्टोबरला जाहीर झालेला आहे। त्यांच्या वेबसाईट पोर्टलवरती सुद्धा झालेला आहे। तर त्याच्याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ काल टाकला होता, तुम्ही बघितला असेल तर तो सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता। तर एक प्रसिद्धीपत्रक सुद्धा त्यांच्याकडून एक जाहीर झालेला आहे। महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्याकडून एक प्रसिद्धीपत्रक सुद्धा जाहीर झालेला आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच काय तर PM किसान योजना याबद्दल एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे। लक्षात घ्या, स्वयं नोंदणीकृत लाभार्थी अर्जाची कार्यपद्धती म्हणजे काय, जर तुम्ही स्वतः अर्ज भरत होता तर तुम्हाला काही त्याच्यामध्ये बदल झालेले आहेत। नोंदणी करत असाल तर त्याच्यामध्ये बदल झालेला आहे। तर त्याच्यामध्ये काय बदल झालेला आहे, तुम्हाला आता कोणते कागदपत्र लागणार आहेत जेणेकरून आपण या योजनेचा लाभ घेऊ शकाल। तर बघूया, चला पहिलं बघा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नवीन स्वयं नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की सदर योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करताना काही खालील कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे आणि सगळे जे कागदपत्र आहेत ते 200 KB फाईलमध्ये मर्यादित असणं गरजेचं आहे। अपलोड जे करता आपण ते एक 200 KB पर्यंतची त्यांची साईज असणे गरजेचं आहे, त्याच्यावरती नको। लक्षात घ्या, आता पुढचं आपण बघूया। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, लक्षात घ्या, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की मागील 3 महिन्यातील डिजिटल तलाठी सहीचा 7/12 उतारा तुम्हाला पाहिजे आहे। कागदपत्र महत्त्वाची कोणती आहेत ते लक्षात घ्या। मागील 3 महिन्यातील तर डिजिटल किंवा तलाठी सहीचा 7/12 उतारा तुम्हाला इथं पाहिजे आहे। जमीन नोंदणीचा फेरफार, लाभार्थ्याची नावे जमीन धारणा 01/2/2019 पूर्वीची असणं आवश्यक आहे। अपवाद वारसा हक्काने झालेली जमीन हस्तांतरण असणं हे लक्षात घ्या। वारसा नोंद फेरफार मयत दिनांक 1/2/19 नंतरचे असल्यास ज्यांच्या नावावर वारसाने जमीन आली त्यांच्या नावे असलेला फेरफारही सोबत जोडावा। लक्षात आलं तुम्हाला। मयतच्या संदर्भात सुद्धा त्यांनी एक महत्त्वाची सूचना सुद्धा इथं दिलेली आहे। आता लक्षात घ्या, पुढं काय आहे तर पती पत्नी व 18 वर्षाखालील अपत्यांचे आधार कार्ड सर्व एकाच पानावर स्कॅन करावेत। लक्षात घ्या, तुम्हाला आधार कार्ड आता तुम्हाला सगळ्या अख्ख्या फॅमिलीची याच्यामध्ये पाहिजे आहे। जे काही आपले पती आहेत, पत्नी आहेत आणि त्यांच्या 18 वर्षाखालचे जे काही अपत्य आहेत तर त्यांचंसुद्धा एक पेज घ्यायचं। त्या एकाच स्कॅनरवर तुम्हाला भरपूर स्कॅनर भेटतात, त्याच्यामध्ये तुम्ही डॉक्युमेंट एकाच याच्यावरती स्कॅन करू शकता। अशा प्रकारचे सगळ्यांचे ते तुम्हाला तिथं करायचं आहे। आणि वरील सर्व ऑनलाईन अपलोड केलेली कागदपत्रे पडताळणी अंतर लाभार्थ्यांना मान्यता मिळेल। लक्षात घ्यायचं, ही जे तुमच्याकडे व्यवस्थित सगळे डॉक्युमेंट असतील एवढी सगळे, तरच मग तुम्हाला त्यांच्या पडताळणीमध्ये बघून मग तुम्हाला याच्या योजनेचा लाभ हा दिला जाईल। लक्षात घ्या, पुढचं महत्त्वाचं काय तर अपात्रता मागे घेण्याची कार्यपद्धती। लक्षात घ्या, जर तुमचा याच्या अगोदर सुद्धा फॉर्म हा रिजेक्ट झाला असेल, लक्षात घ्या, तुम्ही याच्या अगोदर जर अपात्र झाला असाल PM किसान योजनेला तर परत कसा फॉर्म भरायचा आहे। लक्षात घ्या, PM योजनेमध्ये जर तुम्ही अपात्र पहिले झाला असाल तर परत तुम्हाला कसं पात्र व्हायचं त्यासाठी सुद्धा यांनी सांगितलं आहे। लक्षात घ्या, अपात्र मागे घेण्याचा विहित नमुन्यातील अर्ज हे तुम्हाला पाहिजे आहे। लाभार्थीचे पोर्टलवरील स्टेटस प्रिंट, तुम्ही ज्यावेळेस तुम्ही अप्लाय केलं होतं त्यावेळेस तुम्हाला तिथं प्रिंट भेटला असेल की पात्र अपात्र, त्याच्यामुळे तिथलं स्टेटस पाहिजे तुमच्याकडे। आधार कार्ड पाहिजे, पती पत्नी व 18 वर्षाची आतली अपत्य त्यांचं पाहिजे आहे। परिशिष्ट ब म्हणजे काय तर कृषी सहाय्यक यांनी प्रमाणित केलेलं एक प्रमाणपत्र असतं ते पाहिजे तुमच्याकडं, परिशिष्ट ब।
नवीन 7/12 व 8 उतारा पाहिजे तुमच्याकडे. डिजिटल किंवा तलाठीचा सही शिक्का असला तरी चालतं. कुठला? 7/12 आणि 8 वरील प्रमाणे नोंदणीचा फेरफार, वारसा नोंदणीचा फेरफार सुद्धा तुम्हाला इथं पाहिजे आहे. लक्षात आलं. आता ही सगळी वरील अपात्रता मागे घेण्याची कागदपत्र 2 प्रती तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करायचं आहे. लक्षात घ्या. हे साठी तुम्हाला कुठं जायचं आहे? तालुका कृषी अधिकारी कार्यालय असतं तुमच्या तालुक्याला असेल, तिथं जाऊन तुम्हाला हे सगळी कागदपत्र हे सादर करायचे आहेत. आणि अधिक माहितीसाठी काय करायचं आहे? पुढं आपल्या गावचं जे कृषी सहाय्यक असतं त्यांच्याशी संपर्क सुद्धा साधायचा आहे. जर तुम्हाला लाभार्थीचं जे अपात्रता तुमचं झालं आहे आणि ते माघारी घ्यायचं आहे तुमचा अर्ज, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तर तुमचं जे काही कृषी सहाय्यक असतात आपल्या गावामध्ये, तर त्यांना सुद्धा जाऊन तुम्ही त्यांच्याशी भेट घेऊ शकता. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, काही तुम्हाला अडचणी आल्या असतील की आम्हाला कळलं नाही, काही नाही, तर तुम्ही अजून एकदा विचारू शकता कमेंट सेक्शनमध्ये, किंवा व्हिडिओ हा परत सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो. आणि आपलं कमेंट्स आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा चॅनलवरती आला असाल तर, आणि कमेंटसुद्धा करा. तुमचं मतसुद्धा इथं व्यक्त करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.